हॅलो फ्रेंड्स, स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आजचा आपला व्हिडिओ असणार आहे एप्रिल, मे, जून या मागील 3 महिन्यातील महत्त्वाचे चालू घडामोडी. आपण कोणत्याही सरकारी परीक्षेची तयारी करत असाल तर त्या दृष्टीने हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असणार. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, महत्त्वाचे पॉईंट्स नोट डाऊन करून घेऊ शकता आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. बघूयात पहिला प्रश्न. जून 2026 रोजी साजरा झालेल्या जागतिक पर्यावरण दिनाचा यजमान देश कोणता होता? तर उत्तर आहे या प्रश्नाचं अझरबैजान. पुढील प्रश्न बघूयात. भारताचे 7वे क्षेत्रीय हवामान केंद्र कोठे स्थापन करण्यात आले आहे? तर बरोबर उत्तर आहे जम्मू. तर जम्मू या ठिकाणी भारताचे 7वे क्षेत्रीय हवामान केंद्र स्थापन करण्यात आले आहे. पुढील प्रश्न. PM किसान योजनेचा 23वा हप्ता कोणत्या राज्यातून वितरित करण्यात आला? उत्तर आहे पश्चिम बंगाल या राज्यातून PM किसान योजनेचा 23वा हप्ता वितरित करण्यात आला. पुढील प्रश्न. फिफा विश्वचषक 2026चा अधिकृत चेंडू कोणता आहे? उत्तर आहे अदिदास ट्रिओंडा. पुढील प्रश्न. SAFF महिला चॅम्पियनशिप 2026चे जेतेपद कोणत्या देशाने जिंकले? तर उत्तर आहे भारत. SAFF म्हणजेच साऊथ एशियन फुटबॉल फेडरेशन. महिला चॅम्पियनशिप 2026चे जेतेपद जिंकले आहे आपल्या भारत देशाने. पुढील प्रश्न बघूयात. भारतीय रिझर्व्ह बँकेने म्हणजेच RBIने वित्तीय साक्षरतेसाठी कोणते अभियान सुरू केले आहे? तर रिलॅथॉन 2026 हे वित्तीय साक्षरतेसाठी चालू केलेले अभियान भारतीय रिझर्व्ह बँकेने सुरू केले आहे. पुढील प्रश्न. जागतिक महासागर दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर 8 जून या दिवशी जागतिक महासागर दिन हा साजरा केला जातो. पुढील प्रश्न. फ्रेंच ओपन 2026 पुरुषांच्या एकेरीचा विजेता कोण आहे? तर अलेक्झांडर झेरेव हा फ्रेंच ओपन 2026 पुरुषांच्या एकेरीचा विजेता ठरला आहे. पुढील प्रश्न. भारतीय महिला हॉकी संघाने कोणता चषक जिंकला आहे? तर FIH नेशन्स कप. तर हा चषक भारतीय महिला हॉकी संघाने जिंकला आहे. पुढील प्रश्न. जागतिक अन्न सुरक्षा दिन 2026ची थीम काय होती? तर जागतिक अन्न सुरक्षा दिन 2026ची थीम होती सेफ फूड एव्हरीवेअर. पुढील प्रश्न. भारताचे दुसरे सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम कोठे बांधले जात आहे? उत्तर आहे बेंगळुरू या ठिकाणी भारताचे दुसरे सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम बांधले जात आहे. पुढील प्रश्न. जून 2026मध्ये महाराष्ट्र सरकारने कोणत्या जिल्ह्याला नक्षलमुक्त घोषित केले आहे? तर ऑपरेशन प्रहार अंतर्गत गडचिरोली हा जिल्हा नक्षलमुक्त घोषित करण्यात आला आहे महाराष्ट्र सरकारद्वारे. पुढील प्रश्न. महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापतीपदी जूनमध्ये कोणाची निवड झाली आहे? तर सचिन अहिर यांची महाराष्ट्र परिषदेच्या उपसभापतीपदी निवड झाली आहे. पुढील प्रश्न. आशियाई विकास बँकेने म्हणजेच ADBने महाराष्ट्रातील जलव्यवस्थापनासाठी किती कर्ज मंजूर केले आहे? उत्तर आहे $131 दशलक्ष एवढे कर्ज आशियाई विकास बँकेने म्हणजेच एशियन डेव्हलपमेंट बँकेने महाराष्ट्रातील जलव्यवस्थापनासाठी कर्ज मंजूर केले आहे. पुढील प्रश्न. भारतातील पहिली ESG लॅब म्हणजेच एन्व्हायरमेंटल, सोशल अँड गव्हर्नन्स कोठे स्थापन करण्यात आली आहे? उत्तर मुंबई ठिकाणी ही भारतातील पहिली ESG लॅब स्थापन करण्यात आली आहे. नेक्स्ट क्वेश्चन. मराठी भाषेसाठी उत्कृष्ट केंद्र म्हणजेच सेंटर ऑफ एक्सलन्स कोठे स्थापन करण्याची विनंती राज्य सरकारने केंद्राला केली आहे? तर नवी दिल्ली या ठिकाणी मराठी भाषेसाठी असणारे उत्कृष्ट केंद्र म्हणजेच सेंटर ऑफ एक्सलन्स स्थापन करण्याची विनंती राज्य सरकारने केली आहे. पुढील प्रश्न. मे 2026मध्ये भारताचा किरकोळ महागाई दर किती नोंदवला गेला? उत्तर आहे 4.30%, 12 महिन्यांचा निच्चांकी दर. पुढील प्रश्न. 16 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियावर निर्बंध आणणारे पहिले राज्य कोणते आहे? उत्तर आहे या प्रश्नाचं कर्नाटक राज्य सरकारने 16 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियावर निर्बंध घातले आहेत. पुढील प्रश्न. मे 2026मध्ये सायक्लोन रिमलचा फटका कोणत्या किनारपट्टीला बसला? उत्तर आहे पश्चिम बंगाल आणि बांगलादेश. नेक्स्ट क्वेश्चन. भारतातील कोणत्या शहरात जगातील पहिले AI युनिव्हर्सिटी स्थापन होणार आहे? तर उत्तर आहे या प्रश्नाचं हैदराबाद. पुढील प्रश्न. कोणत्या उच्च न्यायालयाने एप्रिल 2026मध्ये सर्व क्षेत्रातील महिलांसाठी मासिक पाळी रजा म्हणजेच मेन्स्ट्रुअल लीव्ह लागू करण्याचे आदेश दिले आहेत? तर बरोबर उत्तर या प्रश्नाचं कर्नाटक उच्च न्यायालयाने हे आदेश दिले आहेत. पुढील प्रश्न. दक्षिण कोरियाच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? तर हान सेंग-सुक यांची दक्षिण कोरियाच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून नियुक्ती झाली आहे.
पुढील प्रश्न, ग्लोबल पीस इंडेक्स 2026मध्ये भारताचे स्थान कितवे आहे? तर उत्तर येईल 116वे. ग्लोबल पीस इंडेक्स 2026मध्ये भारताचे स्थान आहे 116वे. नेक्स्ट क्वेश्चन, भारतीय महिला हॉकी संघाने कोणत्या देशाला हरवून FIH नेशन्स कप 2026 हा जिंकला आहे? तर बेल्जियम या देशाला हरवून भारतीय महिला हॉकी संघाने FIH नेशन्स कप 2026 जिंकला आहे. पुढील प्रश्न बघूयात, 2026चा आशियाई चषक क्रिकेट स्पर्धा कोठे आयोजित केली जाणार आहे? तर भारत आणि श्रीलंका या ठिकाणी 2026चे आशियाई चषक क्रिकेट स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. पुढील प्रश्न, T20 विश्वचषक 2026चा यजमान देश कोणता आहे? तर भारत आणि श्रीलंका. पुढील प्रश्न, कोणत्या बंदरांच्या आधुनिकीकरणासाठी महाराष्ट्र सरकारने नवीन धोरण जाहीर केले आहे? तर वाढवण बंदर. या बंदरांच्या आधुनिकीकरणासाठी महाराष्ट्र सरकारने नवीन धोरण जाहीर केले आहे. पुढील प्रश्न, जलयुक्त शिवार 2.0 अंतर्गत 2026मध्ये किती गावे निवडण्यात आली आहेत? तर उत्तर येईल या ठिकाणी सुमारे 5,000 गावे जलयुक्त शिवार 2.0 अंतर्गत 2026मध्ये निवडण्यात आली आहेत. पुढील प्रश्न, 2026चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? उत्तर येईल अशोक सराफ, कला क्षेत्रामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन, 59वा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला मिळाला? उत्तर आहे गुलजार आणि जगद्गुरू रामभद्राचार्य यांना 59वा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे. पुढील प्रश्न, भारताचे सध्याचे लष्करप्रमुख म्हणजेच चीफ ऑफ आर्मी स्टाफ कोण आहेत? तर जनरल उपेंद्र द्विवेदी हे भारताचे सध्याचे लष्करप्रमुख म्हणून कार्यरत आहेत. पुढील प्रश्न, भारतीय नौदलाचे नवीन प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? तर ॲडमिरल दिनेश त्रिपाठी यांची भारतीय नौदलाचे नवीन प्रमुख म्हणून नियुक्ती झाली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, मिस वर्ल्ड 2025-2026चा किताब कोणी जिंकला आहे? तर क्रिस्टिना पिस्कोवा, जे की आहे चेक रिपब्लिक या देशामधील. तर यांनी मिस वर्ल्ड 2025 आणि 26 या वर्षीचा किताब जिंकला आहे, क्रिस्टिना पिस्कोवा. पुढील प्रश्न, केंद्र सरकारने नुकतेच कोणत्या राज्यासाठी नवीन पर्यटन धोरण 2026 मंजूर केले आहे, ज्यामध्ये होमस्टेला प्रोत्साहन दिले जाईल? उत्तर आहे या प्रश्नाचं उत्तराखंड या राज्यासाठी नवीनच पर्यटन धोरण 2026 हे मंजूर केले आहे, ज्याच्यामध्ये होमस्टेला प्रोत्साहन दिले जाणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन, देशातील पहिले संविधान साक्षर जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो? तर कोल्लम, केरळ या राज्यातील कोल्लम हे पहिला जिल्हा आहे देशातील जो की संविधान साक्षर म्हणून ओळखला जातो. नेक्स्ट क्वेश्चन, पुढील प्रश्न, वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयक 2026 नुसार बोर्डात किमान किती महिला सदस्यांची उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे? तर उत्तर येईल कमीत कमी 2 महिला सदस्यांची उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयक 2026मध्ये. पुढील प्रश्न, भारताच्या नवीन लोकपालपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर न्यायमूर्ती AM खानविलकर यांची भारताच्या नवीन लोकपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आपल्या चॅनलवरती रोजचे दैनंदिन चालू घडामोडींची व्हिडिओ अपलोड होत असतात, तर चॅनल एकदा नक्की व्हिजिट करून तुम्ही चेक करून घेऊ शकता. त्याच्यामध्ये आपण रोजच्या दिवसाचे संपूर्ण व्हिडिओज इन डिटेलमध्ये आपण एक्सप्लेन केलेले आहेत, तर चॅनल एकदा नक्की व्हिजिट करा. पुढील प्रश्न बघूयात, 1 एप्रिल 2026 पासून भारतीय नौदलात सामील झालेली कोणती स्वदेशी स्टेल्थ फ्रिगेट प्रोजेक्ट 17A अंतर्गत बांधली आहे? तर उत्तर येईल दुनागिरी. पुढील प्रश्न, केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर चंचल कुमार यांची केंद्रीय मंत्री व प्रसारण मंत्रालयाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, भारताची 16वी आणि जगातील पहिली पूर्णपणे डिजिटल लोकसंख्या जनगणना म्हणजेच पॉप्युलेशन सेन्सस कधीपासून सुरू झाली? तर उत्तर येईल 1 एप्रिल 2026 पासून जगातील पहिली पूर्णपणे डिजिटल लोकसंख्या जनगणना सुरू झाली. पुढील प्रश्न, खेलो इंडिया ट्रायबल गेम्स 2026चे आयोजन कोठे करण्यात आले? उत्तर छत्तीसगड. 25 मार्च ते 3 एप्रिल 2026 या दरम्यान ही स्पर्धा आयोजित केली गेली होती. पुढील प्रश्न, नास्कॉमच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? उत्तर आहे श्रीकांत वेलाकमणी यांची नास्कॉमच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. तर आपल्या चॅनलवरती इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन्स अँड देअर हेडक्वार्टर्स म्हणजेच आंतरराष्ट्रीय संघटना आणि त्यांचे मुख्यालय यावर त्याचा इन डिटेल व्हिडिओ अपलोड झालेला आहे, तर नक्की एकदा व्हिजिट करून व्हिडिओ डिटेलमध्ये बघून घेऊ शकता. अत्यंत इम्पॉर्टंट असा हा व्हिडिओ आहे, नक्की व्हिजिट करून घ्या. पुढील प्रश्न, 28 एप्रिल रोजी साजरा होणाऱ्या कामगार सुरक्षा व आरोग्य दिनाची सुरुवात कोणाकडून झाली? तर आंतरराष्ट्रीय कामगार संघटना इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन या संघटनेद्वारे कामगार सुरक्षा व आरोग्य दिनाची सुरुवात करण्यात आली आहे. पुढील प्रश्न, 15 एप्रिल 2026 पासून विना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट म्हणजेच
HSRP वाहनांना प्रदूषण प्रमाणपत्र म्हणजेच PUC न देण्याची घोषणा कोणत्या राज्याने केली आहे? तर उत्तर प्रदेश या राज्याने विना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट वाहनांना प्रदूषण प्रमाणपत्र न देण्याची घोषणा केली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, CM इन्स्पायर स्कीम कोणत्या राज्याने नागरी सेवा इच्छुकांसाठी सुरू केली आहे? तर मेघालय या राज्याने CM इन्स्पायर स्कीम ही नागरी सेवा इच्छुकांसाठी सुरू केली आहे. पुढील प्रश्न बघूयात. दिल्ली मेट्रो इंटरनॅशनल लिमिटेडचे पहिले मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे CEO कोण बनले आहेत? तर संजय जमुआर हे दिल्ली मेट्रो इंटरनॅशनल लिमिटेडचे पहिले मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बनले आहेत. पुढील प्रश्न, शिक्षण मंत्रालयाअंतर्गत CBSEच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर प्रशांत सीताराम लोखंडे यांची CBSEच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पुढील प्रश्न, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजना कोणत्या राज्याच्या बजेटमध्ये जाहीर करण्यात आली? तर आपल्या महाराष्ट्र सरकारद्वारे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजना ही सुरू करण्यात आली आहे. पुढील प्रश्न, भारतीय रस्ते विकास प्राधिकरणाने म्हणजेच NHAIने कोणासोबत मिळून ट्रान्सपोर्ट इकॉनॉमिक्स सेंटर सुरू केले आहे? तर NCAER म्हणजेच नॅशनल काउन्सिल ऑफ अप्लाइड इकॉनॉमिक्स रिसर्च, तर यांच्यासोबत मिळून भारतीय रस्ते विकास प्राधिकरणाने ट्रान्सपोर्ट इकॉनॉमिक्स सेंटर सुरू केले आहे. पुढील प्रश्न बघूयात. कोणत्या राज्याने वीज मनोरे आणि वीज वाहिन्यांसाठी जमीन भरपाई धोरण 2026 सुधारित केले आहे? तर गुजरात या राज्याने वीज मनोरे आणि वीज वाहिन्यांसाठी जमीन भरपाई धोरण 2026 हे मंजूर केले आहे. पुढील प्रश्न बघूयात. बायो इकॉनॉमी व्हॅल्युएशन रिपोर्ट प्रसिद्ध करणारे पहिले हिमालयन राज्य कोणते ठरले आहे? तर हिमाचल प्रदेश हे पहिले हिमालयन राज्य बनले आहे बायो इकॉनॉमी व्हॅल्युएशन रिपोर्ट प्रसिद्ध करणारे. पुढील प्रश्न, कोणत्या बँकिंग प्लॅटफॉर्मने रिअल टाईम फॉरेक्स सेटलमेंटसाठी JP मॉर्गन आणि HSBC इंडियासोबत भागीदारी केली आहे? तर NPCI म्हणजेच नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या बँकिंग प्लॅटफॉर्मने रिअल टाईम फॉरेक्स सेटलमेंटसाठी JP मॉर्गन आणि HSBC इंडियासोबत भागीदारी केली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर ऑपरेशन सागर कवच कोणामार्फत राबवले जाते? तर उत्तर महाराष्ट्र पोलीस आणि कोस्ट गार्ड यांच्याद्वारे महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर ऑपरेशन सागर कवच राबवले जाते. पुढील प्रश्न, सायबर सुरक्षित महाराष्ट्र उपक्रमांतर्गत कोणते नवीन पोर्टल सुरू झाले? तर महासायबर पोर्टल हे सायबर सुरक्षित महाराष्ट्र उपक्रमांतर्गत नवीन पोर्टल सुरू करण्यात आले आहे. पुढील प्रश्न, मुंबईतील कोस्टल रोडला कोणाचे नाव देण्यात आले आहे? तर छत्रपती संभाजी महाराज कोस्टल रोड हे मुंबईतील कोस्टल रोडला नाव देण्यात आले आहे. नेक्स्ट क्वेश्चन, भारतातील सर्वाधिक लांबीचा समुद्री पूल म्हणजेच अटल सेतू कोणत्या दोन शहरांना जोडतो? तर मुंबई आणि नवी मुंबई या दोन शहरांना भारतातील सर्वाधिक लांबीचा समुद्री पूल ज्याचं नाव आहे अटल सेतू हा या दोन शहरांना जोडतो. नेक्स्ट क्वेश्चन, जागतिक आरोग्य संघटनेने म्हणजेच WHOने कोणत्या आजाराला पुन्हा जागतिक आणीबाणी घोषित केली आहे? तर एमपॉक्स म्हणजेच मंकी पॉक्स या आजाराला जागतिक आरोग्य संघटनेने पुन्हा जागतिक आणीबाणी म्हणून घोषित केले आहे. पुढील प्रश्न, डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजेच DPIमध्ये आघाडीवर असलेला देश कोणता आहे? तर भारत हा देश डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आघाडीवर असलेला देश आहे. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली लेक लाडकी योजना कोणासाठी आहे? तर उत्तर येईल मुलींच्या शिक्षणासाठी आणि आर्थिक सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली लेक लाडकी योजना ही प्रसिद्ध आहे. पुढील प्रश्न, युवा 2.0 योजना कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर लेखन आणि साहित्य या क्षेत्राशी युवा 2.0 ही योजना संबंधित आहे. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्रातील कोणत्या व्याघ्र प्रकल्पाला नुकतेच इंटरनॅशनल TX2 पुरस्कार मिळाला आहे? तर पेंच व्याघ्र प्रकल्पाला नुकताच इंटरनॅशनल TX2 हा पुरस्कार मिळाला आहे. पुढील प्रश्न, भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन कोठे धावणार आहे? तो उत्तर येईल हरियाणा जिंद ते सोनीपत या ठिकाणी भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन धावणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या राज्याने एक जिल्हा एक उत्पादन म्हणजेच ODOP साठी स्वतंत्र महामंडळ स्थापन केले आहे? तर उत्तर प्रदेश या राज्याने एक जिल्हा एक उत्पादन साठी स्वतंत्र महामंडळ स्थापन केले आहे. पुढील प्रश्न, 2026चा ब्रिक्स शिखर परिषद कोठे होणार आहे? तर ब्राझील या ठिकाणी 2026ची ब्रिक्स शिखर परिषद होणार आहे. पुढील प्रश्न बघात, राष्ट्रीय सांख्यिकी दिन कोणाच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो? तो उत्तर येईल प्रोफेसर PC महालनोबिस यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय सांख्यिकी दिन हा साजरा केला जातो. पुढील प्रश्न, नुकत्याच कोणत्या राज्याने सिंगापेन लायनीस हे महिला विशेष दल स्थापन केले आहे? तर तमिळनाडू या राज्याद्वारे सिंगापेन हे महिला विशेष दल स्थापन करण्यात आले आहे. तर या होत्या मागील 3 महिन्याच्या म्हणजेच एप्रिल मे जून या 3 महिन्याच्या
संपूर्ण महत्त्वाच्या चालू घडामोडी. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अशा नवनवीन व्हिडिओसाठी चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.